निवडणुकीतून असणारा पैसा हा कमी झाला पाहिजे आणि निवडणूक ही असणारी लोकनिधीतून झाली पाहिजे, हीच बाबासाहेबांची असणारी कल्पना होती. लोकवर्गणीतून उमेदवार उभा राहिला नाही तर मग श्रीमंताची असणारी लढाई त्या ठिकाणी सुरुवात होते आणि श्रीमंताने एकदा उमेदवारी घ्यायला सुरुवात केली की समाज व्यवस्थेची त्याची बांधिलकी राहत नाही, तर त्याची असणारी बांधिलकी मग ज्यांनी त्याला फंड दिला असतो, निधी दिला असतो, त्याच्याशी होतो आणि तो आपण असणारा या ठिकाणी बघत आलेलो आहोत. जी 2019च्या निवडणुकीमध्ये मोदीने कोणाकोणाकडून निधी घेतला याची माहिती तर आली नाही, पण 2019ला सत्तेवरती आल्यानंतर त्यांनी कोणाकोणाकडून असणारा निधी घेतला, कशा पद्धतीने घेतला त्याची असणारी माहिती आली अशी परिस्थिती. काँग्रेस बरोबर युती व्हावी हा आमचा असणारा प्रयत्न होता. परंतु काँग्रेसवाल्यांनाच युती करायची होती की नव्हती हाच त्याच्यातला महत्वाचा आहे. अनेक मुद्दे आहेत की ज्याच्यामधला असणारा पहिला मुद्दा बोफोर्सच्या नावाने राजीव गांधी यांना असणारा बदनाम करण्यात आणि त्याच्यामध्ये सरकार गेलं आणि त्या सरकारच्या ह्याच्यानंतर श्रीलंकेच्या तामिळनी त्यांची जीवही गेला अशी असणारी परिस्थिती. कोणालाही वाटतं की आपल्यावरती खोटे आरोप झाले असतील तर त्याचं आपण खंडन केलं पाहिजे, किंवा संधी मिळाली तर ज्यांनी आपल्यावरती आरोप केले त्याला उलट करून वार करण्याची असणारी संधी आली. आम्ही काँग्रेसवाल्यांना म्हणत होतो की तुम्हाला संधी आली, त्या संधीचा आपण असणारा वापर करू. बोफोर्सचे पैसे आले की न आले हे कोणाला माहित नाही, पण ज्या पद्धतीने इलेक्ट्रोनिक बॉन्डचे पैसे जमा करण्यात आले त्याची सगळी माहिती सुप्रीम कोर्टाने लोकांसमोर बाहेर आणि काँग्रेसवाल्यांना म्हणत की हा आपण असणारा मुद्दा धरला पाहिजे, केला पाहिजे की देशाचा पंतप्रधान हा गल्लीतल्या दादासारखा वागू शकत नाही. गल्लीतला दादा हा हप्ते बहादूर असतो, तो हप्ता वसूल करतो, एक दहशत निर्माण करतो, पोलिसाला धरून तो दहशत निर्माण करत असतो. म्हटलं त्या रस्त्यावरच्या दादाचं आणि मोदीचं वागणं वेगळं नाही. त्यांनी गल्लीत केला, यांनी देश पातळीवरती, फरक एवढाच. आम्ही काँग्रेसवाल्यांना म्हणत होतो तुमच्याकडे संधी आलेली आहे,
की लोकांसमोर सांगणं की नरेंद्र मोदी हा पंतप्रधानाच्या खुर्चीला लायक नाही, तर तो गल्लीतल्या दादासारखा वागतोय हे असताना बघा, एका गल्लीतल्या गुंडासारखा वागतोय हे आपण बघा. जी काही माहिती आली, ज्यांनी ज्यांनी पैसे दिले, इलेक्ट्रॉनिक बॉन्डच्या माध्यमातून ज्यांनी ज्यांनी पैसे दिले, ते देण्याच्या अगोदर त्यांना ईडीची नोटीस गेली किंवा त्यांना असताना चौकशीला बोलवलं. पुन्हा आपली चौकशी येऊ नये, पुन्हा नोटीस येऊ नये म्हणून कोणी 300चा बॉन्ड 300 कोटीचा दिला, 500 कोटीचा दिला. आणि स्वतःची सुटका कोण घेतो? पाणठेल्यावाला सुद्धा काय करतो? पाणठेलेवाला दादा आला की त्याला म्हणतो तुझा हप्ता ठरव, मला पुन्हा त्रास देऊ नको, महिन्याच्या महिन्याला आठवड्याच्या आठवड्याला हप्ता घेऊन जा. महिन्याच्या महिन्याला हप्ता घेऊन जा. तो दादाही म्हणतो हप्ता आला बस झाला, आपण ह्याला त्रास देण्याची गरज नाही. या कंपनीने सुद्धा असणारा इलेक्ट्रॉनिक बॉन्ड मार्फत हप्ता दिला आणि त्यांच्या असणाऱ्या इन्क्वायऱ्या थांबल्या, अशी परिस्थिती आहे. म्हटलं मुद्दे आपण उचलू, लोकांसमोर हे मांडू, पण नाही. आम्ही त्यांनी दुसरं म्हटलं तर सोनिया गांधीने नरेंद्र मोदी यांना 2009च्या निवडणुकीमध्ये गुजरातच्या राज्याच्या निवडणुकीमध्ये मोदींना असताना मौत का सौदागर म्हणून म्हटलं. आता या इलेक्ट्रॉनिक बॉन्ड मध्ये तुम्हाला असताना पुरावा मिळालाय. काय पुरावा मिळालाय? की जे ड्रग्स म्हणजे औषध, फूड अँड ड्रग्स या डिपार्टमेंटने, या खात्याने बॅन केली, बंदी आणली की औषधं जर बाजारात गेली तर माणसं पटापटा मारायला सुरुवात होती. ही पटापटा मारायला सुरुवात होती. त्या कंपनीने 800-900 कोटी दिले आणि त्यांच्यावरची बंदी उठली, त्यांच्यावरची असणारी बंदी उठली. म्हटलं शहरामध्ये आपण होल्डिंग्स लावू, कुठच्या कंपनीच्या फूड अँड ड्रग्सनी बॅन केले, किती कोटी दिले आणि त्याचा असणारा पैसे आल्यानंतर त्याच्यावरती बंदी उठवली. आणि लोकांना म्हटलं आपण आवाहन करू, तुम्ही मेडिकल शॉप मध्ये जा, आज या औषध उपलब्ध आहेत की नाही बघा. जे जुमला मौत का सौदागर हे सोनिया गांधीने मोदीसाठी वापरला होता, त्याचं पूर्णपणे इंग्रजीमध्ये ज्याला जस्टिफिकेशन म्हणतो आपण, व्यवहारात्मक कसं योग्य आहे ही दाखवण्याची संधी आलेली आहे, ते आपण असताना मांडू. पण नाही, किंवा ज्याचा असणारा उल्लेख केला इथे असणारा
प्रियदर्शी तेलंग यांनी या देशामधले 16 लाख हिंदू कुटुंब 2014 नंतर ते राज्यसभेमध्ये उत्तर येईपर्यंत भारत देश सोडून गेले, नागरिकत्व सोडून गेले. नागरिकत्व सोडून गेले. हा मुद्दा आपण जो सनातन धर्माचा प्रचारक आहे, जो RSS चा प्रचारक, बजरंग दल असणारा हा जो प्रचारक, याला आपण विचारू की बाबा तुम्ही कुठच्या तोंडाने लोकांकडे मत मागायला जाणार आहात, कुठच्या तोंडाने तुम्ही मत मागायला जाणार आहात की मोदीला असणारं मत द्या. ज्यावेळेस सरकारच मान्य करतंय की 17 लाख कुटुंब 2014 पासून उत्तर देईपर्यंत भारताचं नागरिकत्व सोडला, निघून गेले. साधी माणसं नव्हती, त्यांची स्थावर मालमत्ता एकेकाची कमीत कमी 50 कोटी होती. ही परिस्थिती भाऊ दाखवताना आम्ही मुसलमानाच्या विरोधात, दाखवताना आम्ही असणारा एक ड्रोन शॉट घेऊन घे म्हणून ख्रिश्चनांच्या विरोधात, पण प्रत्यक्षात विरोधात कोणाचे निघाले? मागून घे ना. प्रत्यक्षात विरोधात कोणाचे निघाले? तर प्रत्यक्षात हे असणारे विरोधक जे आहेत ते या देशातल्या हिंदूंचे निघाले. अशी परिस्थिती. किती वाजले बरं? किती वाजले बाबा? 10:30. मी सनातनवाल्यांना विचारतो, RSS वाल्यांना विचार, तुमच्या कुठच्या तोंडाने तुम्ही मतं मागणार? आणि माझी जनतेला अपील आहे की जो कोणी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता मत मागायला येईल त्याला म्हणा प्रकाश आंबेडकरांनी मांडलेलं हे खरं आहे की नाही, आहे की खोटं आहे त्याचं सांग. त्यांनी उत्तर दिलं त्याला मत द्या, त्यांनी उत्तर दिलं नाही तर त्याच्या विरोधात मत द्या. हे आव्हान मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी. आज जे सांगितलं जातं की मोदी शिवाय या देशामध्ये चालू शकत नाही. मला बुद्धाचं असणारं एक तत्व अत्यंत चांगलं आहे, मानतो. तो म्हटला जे जे जगण्यासारखं वस्तू आहे ते विनाश आहे, त्याचा विनाश होणारच. माणसाचा मृत्यू होतो, विनाश होतो. मी जे जे विचारायला येतील की मोदी शिवाय देश चालणार नाही त्यांना असताना म्हणा मग एकदा तरी मोदी विनाश होणार आहे. आणि बघ काय देश चालणार नाही. हा जो बेवकूफपणा चाललेला आहे याच्यातून सावध राहा. मी एक हिटलरचं उदाहरण देतो. हिटलरने सुद्धा किती एका भाषणामध्ये जेवढे जर्मन मधले ग्रेट माणसं झाली त्यांची नावं घेतली, पण एका माणसाचं, एका जर्मन माणसाचं नाव घेतलं नाही. का त्याला माहित होतं की त्याचं नाव घेतलं तर माझी सगळी थिअरी बद्द होती. आणि सामान्य माणसांनी सांगितलं मिस्टर हिटलर यू हॅव फॉरगॉटन, तुम्ही विसरलाय एकाचं नाव घ्यायला. आणि तो म्हटला कार्ल मार्क्स. हिटलरच्या लक्षात आलं की आपण आता जोराने हिटलरला, कार्ल मार्क्सला कवटाळलं पाहिजे, नाहीतर तो लोकांचा हिरो होईल आणि मीच हिरो होऊन जाईल. आणि त्याच सभेमध्ये हिटलर म्हणा ओ दी ग्रेट 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 कार्ल मार्क्स. मी त्याला कसा विसरू.
मी उल्लेख करण्याच्या अगोदर सामान्य माणसाचे उल्लेख केला म्हणून आपल्याला असं वाटतं की मी विसरतो, पण मी असताना कार्ल मार्क्सला विसरू शकत नाही. मोदीचं तेच चाललेलं आहे. त्याला आठवण केली, अरे बाबा तू आता आलायस, याच्या अगोदर 50 साली हा देश स्वातंत्र्य झाला. 50 साली या देशातली घटना स्वीकारली तेव्हा तुझा पक्ष आणि तुझा RSS या घटनेचे विरोधक होते, हे तू विसरलास. काँग्रेसवाले एवढे नालायक आहेत की विचारायला सोय नाही. त्यांचेच मंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी 29 जुलै 1949 ला RSS कडून लेखी लिहून घेतलं. काय लेखी लिहून गेलं की हा जो तिरंगा झेंडा आहे तो आम्ही मान्य करतो. 15 एप्रिल ही देशाची स्वातंत्र्याची तारीख आणि भारताच्या घटनेला आम्ही असताना मानतो. मोदी तू शाळेत गेला नाही, त्याच्यामुळे तुला इतिहास माहिती नाही. आणि दुर्भाग्य आहे, मी म्हणून तो शब्द नालायकपणाचा वापरला काँग्रेसवाल्याने, की त्यांना एवढीही ताकद नाही, हिम्मत नाही की मोदीला सांगावं तू ज्या संघटनेमधून आलेला आहेस त्या संघटनेच्या प्रमुखाने सरदार पटेलाला लिहून दिलं की आम्ही हे सगळं मानतो. हे सगळं मी असताना मानतो. आणि त्याचा मी एक तारीख सांगितली, त्याचा GR निघालेला हे आपण लक्षात. तेव्हा आम्ही घटना राबवतो. 370 तुम्ही रद्द केलं आणि म्हणून आम्ही घटना राबवतो. आणि दर दिवशी तू असताना पायतळीत उडवतोयस ना, अशी परिस्थिती आहे. आणि मोदी आता हे का बोलायला लागला, तर त्याच्याच मंत्रिमंडळातली निर्मला सीतारामन या फायनान्स मिनिस्टर आहेत, त्यांच्या असणाऱ्या पतीची, निर्मला सीतारामन यांच्या पतीची 5 दिवसापूर्वी मुलाखत आली. सोशल मीडियावरती आहे, YouTube वरती त्यांची मुलाखत आहे. आणि त्यांनी या सरकारवरती आरोप केलेला आहे की 2024 मध्ये मोदी जर पुन्हा आला, त्यांनी 3 गोष्टी सांगितल्या. एक, 2029 मध्ये निवडणुका होणार नाही. त्यांनी असं म्हटलं की 2029 मध्ये निवडणुका होणार नाहीत. दुसरं त्यांनी असं म्हटलं की या देशाचा नकाशा बदललेला असेल. आणि तिसरं त्यांनी असं म्हटलं की ह्या देशाची घटना बदलली. आपल्याच पक्षामधले लोकांनी भांड फोडल्यामुळे मोदी आता जागोजागी आम्ही कसं घटना वापरतोय, घटना कशी लावतोय आणि कसं आम्ही जतन करणार हे जागोजागी त्या ठिकाणी सांगताय. मगरमच्छ के आंसू म्हणून हिंदीमध्ये जी म्हण आहे तीच मोदी आता वापरायला लागलाय कि मगरमच्छ के आंसू रो रहा है और ये कह रहा है कि हम संविधान मानते हैं और संविधान को लागू करें. हा 1 नंबरचा घोटाळा आहे.
तुम्ही जर तुमच्या मित्राशी खोटं बोललात तर तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला काय वाटतं की आपण फसवलं, आपल्या मित्राला आपल्याला फसवलं, आणि म्हणून कधीतरी जाऊन आपण त्याला म्हणतो, अरे बाबा मी तुला फसवलं, मला माफ कर. मोदी म्हणून म्हणतो की एक नंबरचा खोटारडा आहे, फसवणार आहे. आपल्या अर्धगिरीला फसवलं ते. महिलांनो, सगळ्या महिलांना सांगा की ह्याला पुन्हा पंतप्रधान कराल तर हा फरमान काढेल, त्या मुसलमानासारखा फतवा काढेल, तो हिंदू संस्कृतीचा सत्यानाश लावेल, कुटुंब व्यवस्थेचा सत्यानाश लावेल. तर याच्यापासून सावध व्हा. अमेरिकेमध्ये आपला राष्ट्रपती कसा असावा, तो विद्वान आहे असं बघितलं जात नाही. तो आपल्या पोराशी आणि आपल्या बायकोशी कसा वागतो हे पहिल्यांदा त्या ठिकाणी बघितलं जातं. तो जर आपल्या बायकोशी आणि पोराशी नीट वागत असेल तर तो आपल्याशी नीट वागेल असं लोक तिथले ठरवतात. हा जिथे आपल्याशीच नीट वागत नाही तर तो तुमच्याशी काही नीट वागत. आणि म्हणून मित्रो, जे मोदी 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 मिलिटरीवाले जे करत होते, आता तुम्ही असणारा चॅनल उघडा त्या मिलिटरीवरच्या डिस्कशनवाल्यांचं, तर तुम्हाला असं दिसेल तर ते आता म्हणायला लागले की याच्यासारखा नालायक माणूस दुसरा कोण नसतो. माझं नाही मत आहे, वेळ मिळाले ते युट्यूब बघतो मी. आणि त्यांचंही मत आहे. आका एका बाजूने चायना ह्याच्या छाताड्यावरती बसले आणि दुसऱ्या बाजूने पाकिस्तान ह्याला असताना मारत बसले. अशी मी इथल्या सगळ्या सनातन हिंदुत्ववाद्यांना विचारतो, तुम्ही कुठच्या तोंडाने ह्याला मतदान देताय? इथं आम्हाला सांगा. दर तिसऱ्या दिवशी, दर चौथ्या दिवशी एक सोल्जर मेला म्हणून असताना बातमी घुसखोराकडून मारला जातो की पाकिस्तान सैन्याकडून त्या ठिकाणी मारला जातो. हे सनातनवाद्यांनो, एक सांगा गेल्या 6 महिन्यामध्ये एक पाकिस्तानचा सोल्जर मेला याच्या बातम्या आल्यात का तुम्ही आम्हाला? फसवा राजकारण फक्त या ठिकाणी चाललंय. जुमल्याबाजीचं राजकारण फक्त त्या ठिकाणी चाललंय. ही जुमलेबाजी आता थांबू द्या. तुमची जुमलेबाजी जर थांबली नाही तर या देशाला संकटामध्ये गेल्याशिवाय राहणार. मोहन भागवत RSS चे प्रमुख आहेत. आमचं उघड भांडण आहे, मतभेद आहेत, हे आम्ही मान्य करतो. ते मतभेद राहणार तर त्यांना वैदिक धर्माची परंपरा पसंत आहे आणि आम्ही म्हणतोय की नाही, संत परंपरा ह्या देशामध्ये नांदली पाहिजे. हे वैचारिक भांडण. एक तर ते बदलतील किंवा आम्ही बदलू, नाहीतर ते बदलतील आणि आम्ही जसंच्या तसं राहू. पण हे भांडण चालत नाही. पण मोहन भागवत एक आम्हाला ह्याचं उत्तर द्या, सनातनवाद्यांनो एक उत्तर द्या, हिंदू महासभेवाल्याने एक उत्तर द्या, किंवा इथला असणारा RSS चे जे स्वयंसेवक आहेत त्यांनी असताना आम्हाला उत्तर द्यावं की मागच्या 6 महिन्यामध्ये, वर्षभरामध्ये मोदी हा मोहन भागवतांना भेटला का? तर नाही. मोहन भागवतांनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली की नाही हे सांगा, आणि मोदीने ती दिली का ती सांगा.
माझा सांगण्याचा मुद्दा हा, या माणसाने मोदीने आपल्याच भोवती फिरवलेला आहे. हा भाऊ उद्या बीजेपीचे जे उमेदवार आहेत कधीमध्ये जाऊ म्हणलं ते बीजेपीचे उमेदवार आहेत की नरेंद्र मोदीचे उमेदवार आहेत? काय येतं? करतो पाहिजे त्यांना. हा हा बीजेपीचे उमेदवार कोण? नाव काय त्यांचं? ते आपल्याला विचार, तो बीजेपीचा उमेदवार की मोदीचा उमेदवार? मी त्याने भारतीय जनता पक्षही संपवला आणि मोदी रिप्लेस केला, अशी असणारी परिस्थिती. आणि म्हणून आपण बघत असाल काँग्रेस संपली पाहिजे, डावे संपले पाहिजे, अमुक संपलं पाहिजे, असं मोदीचं भनकुरान त्या ठिकाणी चाललंय. या देशातला राजकीय पक्ष ज्याला सिम्बॉल आपण म्हणतो, हे राजकीय पक्ष सिम्बॉल ऑफ युनिटी आहे. इथले राजकीय पक्ष देशाच्या एकतेचे निशाणी आहे. आज हीच निशाणी मोदी मिटवायला निघाला, हे लक्षात घ्या. आणि मोदी फोदी असंच करायला तो निघाला. तुम्हाला हे पाहिजे? मी सनातनवाद्यांना विचारतो, तुम्हाला हे पाहिजे? स्वयंसेवक संघ आहेत त्यांना मी असताना विचारतो, तुम्हाला हे पाहिजे? काँग्रेसवाले तुम्हाला विचारणार नाही का? आजच नोटीस आली 850 कोटी रुपये, 850 कोटी वर हेराची जी प्रॉपर्टी होती त्याला नोटीस लागली आणि त्याच्यामुळे खरगे पासून इतर सगळे बिहार जाऊन बसलेत, अशी असताना आम्हाला ईडी बिडी लागत नाही. बारा एजन्स्या लावल्या मोदीने माझी चौकशी करायला. मी मोदींना म्हटलं तू माझ्याकडे 500 कोटी पाठवून दे आणि मग मी लिहून देतो की मोदींनी मला 500 कोटी दिले आणि ईडीची चौकशी कर. माझं यावेळेस इलेक्शनचे ऍफिडेव्हिट शोधली. त्या कलेक्टरच्या ऑफिसमध्ये माणसं तुम्ही दाखल केल्या 2 जण आले आणि ते आम्हाला कॉपी पाहिजे. म्हटलं त्यांना काय सापडलं? ते म्हटले मागच्यापेक्षा तुमची प्रॉपर्टी कमी झाली. होय म्हटलं, मी आता पेन्शनर झालो. कागद आपटले ना निघून गेले. आणि म्हणून खरी परिस्थिती आम्ही त्या ठिकाणी मानतो. मला आव्हान आहे आपल्या सगळ्या की इथे जी व्यवस्था 50 वर्षात 70 वर्षात उभी राहिली तिला कोलमडायला हा माणूस निघाला. हा कोलमडायला निघालेला आहे. याचा इगो एवढा आहे. त्या मॉरिशस मधल्या एका मंत्र्याने मोदीच्या विरोधात केलं. आता हे मॉरिशस जे आहे हे चंद्रपूरपेक्षा लहान प्रदेश आहे, अशी परिस्थिती. लहान प्रदेश आहे, परंतु मागच्या पंतप्रधानाने मॉरिशस बरोबर बसून आपलं सैन्य त्यांच्या बेटावरती पायदळ सैन्य ठेवले, हवाई जहाजही त्या ठिकाणी ठेवले. कारण उद्या युद्ध झालं तर भारताला वाचवता यावं. त्या मंत्र्यांनी ट्विट काय केलं? तो मोदीने त्यांचा असणारा टुरिझम संपवण्याचा, म्हणजे इन्कम सोर्स होता तो संपवण्याचा भाग सुरुवात केला.
भारताचे टुरिझम त्या ठिकाणी टुरिस्ट जाणार नाही, विमानं त्या ठिकाणी जाणार नाही आणि आम्ही लक्षद्वीप डेव्हलप करू म्हणून सांगितलं. तिथला पंतप्रधान ह्याच्यापेक्षा अडेल कट्टू होता, होई याच्यापेक्षा हेकड होता. त्यांनी याला सांगितले, "ए बाबा, तुझे सैन्य घेऊन जा, महिन्याभराच्या आतमध्ये घेऊन जा, आम्हाला नको आहे." आणि मग ह्याची फाटी. आणि मग फॉरेन सेक्रेटरी जयशंकरला त्या ठिकाणी पाठवायला लागला. "अरे बाबा, आम्हाला असं म्हणायचं होतं, तसं म्हणायचं नव्हतं, आम्हाला तसं करायचं नव्हतं." 56 इंचाची छाती 2 इंचाची झाली अशी परिस्थिती. चंद्रपूर एवढं सुद्धा ते राज्य नाहीये. जेवढं चंद्रपूरचं उत्पन्न आहे तेवढंही त्यांचं उत्पन्न नाही. त्यांनी या मोदीला झुकवलं आणि सैन्य माफी मागायला सांग, बघाच आम्ही असताना तुमच्या सैन्यात. प्रश्न मिटलेला नाही अजून. पण ह्याला ही धमकी देता आली नाही, तू सैन्य काय काढायला लावतो, मी अजून सैन्य पाठवतो आणि तुझाच प्रदेश मी तुला ताब्यात घेतो. हिंमत लागते, गाठ्या खाऊन हिंमत येत नाही. नाक कापलं गेलं की नाही गेलं. माझं नाक कापणारा पंतप्रधान चालेल का आपल्याला? आणि म्हणून माझं इथं सनातनवाद्यांना आव्हान आहे, संघवाले जे आहेत आपलं भांडण चालत राहील. तुमचं स्वतःचं अस्तित्व राहण्यासाठी ह्याला पाडा, नाही तर हा तुम्हालाही सुद्धा संपून राहील एवढं लक्षात घ्या. दाखवतोय काँग्रेस, पण तो संपवतोय संघ. आणि म्हणून मित्रो, मी काँग्रेसवाल्यांनी म्हटलं, हे सगळे मुद्दे आपण घेऊन लोकांसमोर जाऊ. ते एवढे घाबरले, प्रकाशराव आम्ही तुम्हाला 2च जागा देऊ, त्याच्या पलीकडे देणार. अरे म्हटलं, बापदादाची इस्टेट समजलात की काय? आणि जसं आम्ही ठरवलं, आता तुमचं नाही आम्ही आमचं बघून घेऊ, नाही 6 देतो 9 देतो. आता म्हटलं किती दिल्या तरी फरक पडणार नाही, बीजेपीला आम्ही अंगावरती घेतलं. आज असं उमेदवार मिळत नाही अशी असणारी परिस्थिती. ते सेनेला उमेदवार मिळत नाहीये, शरद पवारांना उमेदवार मिळत नाहीयेत आणि काँग्रेसचे असणारे उमेदवार परफुटे झालेले आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. नाना पटोले याचं नाव जाहीर झालं भंडारा गोंदियामध्ये. काय म्हणायला लागले, आम्ही लढणार नाही. अरे तुम्ही प्रदेशाध्यक्ष, एका महाराष्ट्रासारख्या प्रदेशात तुम्ही अध्यक्ष. मी लढू शकणार नाही का? पडण्याची भीती की समझोत्याची भीती? काँग्रेसला आपण पाठिंबा दिला. नागपूरमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. झोपलं कोणाला? नाना पटोलेला. अरे बाबा, तू बीजेपीचा आहेस की काँग्रेसचा आहे पहिल्यांदा सांग. हे असे आस्तीचे निकारे काँग्रेसवाल्यानो तुमच्यामध्ये बरेच आहेत. की ज्यांचं प्रेम करतात एका बरोबर, लग्न करतात दुसऱ्या बरोबर, अशी परिस्थिती आहे. भारतीय जनता पक्षाची परिस्थिती त्याच्यापेक्षा वाईट आहे. ते तर बघतच असतात कोणाचं फाटलंय, कोणाचं फुटलंय, कोणाचा डायव्होर्स होतोय. नसेल तर डायव्होर्स घ्यायला लावतात.
आणि त्यांच्याशी लग्न करत बसली. आता एक घर फोडे पक्ष जे आहेत त्यांच्या बरोबर तुम्हाला बसेल, त्याच पक्ष फोडतायत. उद्या देश फोडला कोणाला माहिती. सत्ता येईल न येईल, पण सत्तेसाठी आज पक्ष फोडायला लागलेत, विकास घ्यायला लावलेत. भात हा शिजलाय, आपण हात घालत नाही त्याच्यामध्ये. एक शीत घेतो, एक दाणा घेतो आणि बघतो, आणि त्याच्यावरनं आपण कळतंय. यांची वृत्ती आपल्याला एका दाण्यावरनं कळली पाहिजे. याच पक्ष फोडायला हे कमी करणार नाही, उद्या कोणाला विकायलाही कमी पडणार नाही, हे लक्षात. आणि म्हणून असंच नीतीशून्य असणारे पक्ष, नीतीशुद्ध असणारे पक्ष, ज्यांना लोकांची जिव्हाळा नसणारा पक्ष, उन्हाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये, पावसामध्ये लाख लोक दिल्लीमध्ये बसले. शेतकरी बसला की काम, किमान हमी योजनेचा कायदा करा. जिव्हाळा नाही, तुम्ही गेलात तरी चालेल, पण आम्ही तो कायदा काढला. असे माणुसकीहीन असणारं सरकार, नीतिमत्ता नसणारं सरकार पुन्हा सत्तेवरती बसवणार. पुन्हा सत्तेवरती बसवणार. मला काही जण म्हणतात, प्रकाशराव त्यांनी असायला अयोध्येमध्ये मंदिराचं उद्घाटन केलं. अरे म्हटलं, तुझ्यासारखा नालायक दुसरा कोणच नाही. ते मंदिर बांधलं गेलं पाहिजे, हा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला. आणि लक्षात ठेवून त्या ठिकाणी म्हटलं की अनेक वर्ष चाललेलं भांडण आहे, हे मिटलं पाहिजे. याच्यामध्ये अजून वादविवाद होता कामा नये. आणि म्हणून त्यांनी सगळ्या पार्टीजना अपील केलं आणि सांगितलं, आम्ही जो निर्णय देतोय तो तुम्ही मुकाट्याने त्या ठिकाणी ऐका. कोर्टाने सांगितलं मंदिर बंदेल, पैसे त्याला सरकार देईल. तुमचं कुठे गेलं? कोर्टाचा निर्णय नसता तर तुमची हिंमत झाली असती. कोर्टाचा निर्णय नसता तर तुमची हिंमत झाली असती का? तो उठला, निघून गेला. आणि म्हणून एक मंदिर बांधलं, एक मंदिराचं उद्घाटन केलं. याच्यावरनं आपण असताना सत्तेवरती बसवणार असाल तर मी असताना विचारतोय, प्रत्येक चौथ्या दिवशी एक सोल्जर मरतोय, आतंकवादाच्या हातामध्ये मरतोय किंवा पाकिस्तानच्या गोळीच्या ह्याच्यामध्ये मरतोय, त्याला विचारणार कोण? मागची निवडणूक पुलवामावरती जिंकली. आता आर्मी जनरल म्हणायला लागलेत की नियम हा आहे की 20 गाड्यांवरती कॉन्वॉय जाऊ शकत नाही. कॉन्वॉय हा जो आहे तो 20 गाड्यांच्या वरती जाऊ शकत नाही. मोदी, तुम्ही असताना तो मेजर ज्यांनी 80 गाड्यांचा कॉन्वॉय केला त्याला विचारलं का की तुम्ही 20च्या ऐवजी 80 का घेऊन गेला? आणि मग आम्ही असायला आरोप केला की तुम्ही मुद्दामून केलं, तर तुम्ही म्हणाल तुमचं देशप्रेम नाही. जिथे नियमाचा उल्लंघन झाला, जिथे नियमाचा उल्लंघन झाला त्याला जबाबदार कोण? जे आर्मीचे रूल्स म्हणतात आहे की 20च्या वरती कॉन्वॉय नसावा, या रूलचं उल्लंघन झालं. 80चा का कॉन्वॉय गेला पुलवामा मध्ये, याला तुम्ही जबाबदार धरलं का कोणाला? तुम्ही कोणाला जबाबदार धरलं? नाही धरलं.
का नाही धरलं? तुमचं काय त्याच्याशी साखर होतं होतं आणि म्हणून तुम्ही त्या आर्मी जनरलला आणि मेजरला कारवाई केली नाही? मी उघड विचारतो. आम्ही काँग्रेसवाल्यांना म्हटलं, अरे तुम्ही लोक डिफेन्स मिनिस्टर होता, आम्ही तर वाचून वाचून शिकतोय, तुम्ही नियम उघडून प्यालेला आहात, तर तुम्ही का नाही उपस्थित करा? जयप्रकाश आता नको, पुढच्या वेळेस आपण बघू. पुढची वेळ म्हटलं येणार कधी? आणि म्हटलं पुढची वेळ आलीच नाही तर आणि म्हणून मित्रो, माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना, लोकशाही वाचवायची, देशाची इब्रतही वाचवायची. मोदीने कुठल्या तरी सभेमध्ये सांगावं की वर्ल्ड बँकेचा रिपोर्ट आलेला आहे की मोदी 2014 साली सत्तेवरती आले, पंतप्रधान झाले, त्यावेळेस 100 रुपयातले 26 रुपयाचं कर्ज देशावरती. मोदी ज्यावेळेस पंतप्रधान झाले 2014ला, त्यावेळेस देशावरती 26 रुपयाचं कर्ज होतं 100तलं. आज हेच कर्ज 26 रुपयावरनं 84 रुपयावरती आलेला आहे. 10 वर्षाच्या कालावधीमध्ये देशावरचं कर्ज हे 50 रुपयांनी किती वाढवलं? आणि आजची माझी जी माहिती आहे की रिझर्व्ह बँकेने अजून बाहेर काढलेली नाही, 100 रुपयाचं कर्ज 100 रुपयाचं. आता एखाद्याचा पगार 200 रुपये असेल आणि त्याला असणारा EMI 100 रुपयाची भरायची असेल, तर त्याला त्याचा खर्च 100 रुपयामध्ये चालवायला लागतो. त्यांनी 10-12 हप्ते भरले नाही तर 100 रुपये नाही तर ते 160 रुपये होतात आणि शिल्लक राहतात 40. घर चालवायला 40 रुपये राहतात. 84 रुपयाचं कर्ज झालं, त्यावेळेस चालवायला राहिले किती? 16. तोच जागतिक बँकेचा अहवाल असं म्हणतोय की 2026 मध्ये मोदी म्हणतोय ना, मी हिमालयामध्ये चाललोय, म्हणतोय की ना म्हणतोय की 2026 मध्ये मी हिमालयामध्ये जाईन. त्यावेळेस जागतिक बँक असं म्हणतंय की भारतावरचं कर्ज 100 रुपयातलं 86 रुपये झालं असेल, 96 रुपीज झालं असेल. घर चालवायला फक्त 4 रुपये शिल्लक असतात. अर्थव्यवस्था घराची असो किंवा देशाची असो, ती एकच आहे. इथे कोटीने असतो, तिथे हजारामध्ये असतो. 4 रुपयामध्ये हा देश चालू शकतो का? आणि म्हणून मोदी म्हणतोय मी चाललो हिमालयामध्ये, तुम्हाला मातीत घालून चाललो मी हिमालयामध्ये. माझं काय, मी चाललो हिमालयामध्ये, तुम्ही तुमचं बघा. हा आपल्याला मातीत घालण्याच्या अगोदर त्याला आपण असणारा माती दिली पाहिजे, एवढं असणारा लक्षात. आणि म्हणून मी चंद्रपूरच्या जनतेला आवाहन करतो, आणि म्हणून मी असणाऱ्या चंद्रपूरच्या जनतेला आवाहन करतोय, तुम्ही कुठल्याही पक्षाचे असाल, काँग्रेसमधले असाल, BJP मधले असाल, ज्यावेळेस मतदान करत असताना या दोन्ही पक्षांना करू नका. एक असताना ब्लॅकमेलला भीतोय आणि दुसरा देशाला कर्जामध्ये बुडवायला त्या ठिकाणी नका. एक भित्रा भागूबाई झालेला आहे, एक भित्रा भागूबाई झालेला आहे आणि दुसरा देशाला बुडवायला निघालेला आहे.
अशा ह्या परिस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडी आपल्या समोर आलेली आहे. राजेश पेले ह्या निमित्ताने रोड रोलर यांचा असणारी निशाणी आहे. मोदीवरती रोड रोलर आपण फिरूया आणि यांना निर्णायक विजय करूया. एवढं बोलून मी आपली सगळ्यांची रजा घेतो. जय भीम, जय भारत. मित्रांनो, आचारसंहितेचा नियम असल्यामुळे आपल्या सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो आणि ही सभा याच ठिकाणी